महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि पुण्यात प्रचाराला वेग आले. काहीच दिवस आता सध्या प्रचारासाठी शिल्लक आहे आणि त्यात सगळ्यात चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे प्रभाग क्रमांक 24, जिथे धंगेकर आणि बिडकर अशी लढत आपल्याला मागच्या काही निवडणुकांपासून पाहायला मिळते. आणि त्याच गणेश बिडकरांसोबत मी आहे. त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. धोरण काय असणार आहे, धंगेकरांच्या विरोधात ते कसे लढणार आहेत, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. प्रचार सुरू दिसतोय, जल्लोष दिसतोय, कसं धोरण असणार आहे? निश्चितपणे आज आपण बघता आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांवर चर्चा करतोय. आम्ही केलेल्या विकास कामांवर चर्चा करतोय. आम्ही केलेल्या जनसेवेवर, आमच्या पार्टीच्या एकूण धोरणांवर मत मागतोय. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, मुरली अण्णांच्या नेतृत्वाखाली, या ठिकाणी चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतोय आणि निश्चितपणे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो. आज आपण बघताय, आपण या तांबट आळीत जिथं हा सगळे कारखाने आहेत, जिथं पूर्ण शहरातली भांडी बनवल्या जातात, त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी प्रचार करतोय आणि आम्ही 4 उमेदवार हात जोडून मतदारांना विनंती करतोय की भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांना विजयी करा. महापालिकेच्या निवडणुकीत धंगेकर आणि बिडकर ही जोडी जी आहे ती कायम विरोधात लढलेली दिसली आहे. त्यांच्या विरोधात आता काय धोरण उभं केलं? निश्चितपणे ही लोकशाही आहे आणि कोणतरी विरोधात उभंच असतं. आता इथं जवळपास 165 प्रभागात लढती आहेत, पण तुम्हाला हेच नाव का आवडतं हे मला माहीत नाही. पण विरोधक हा असतोच आणि राजकीय पक्षात इंदिरेजींना विरोधक होते, मोदींना आहेत आणि अटलजींना पण आहेत. त्यामुळं मला काही विरोधकांवर बोलायची हे नाही आहे. मी माझी ध्येय धोरणं आणि माझं काम घेऊन या ठिकाणी नागरिकांना भेटतोय आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोकांना समजून चुकलंय की भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय या शहराच्या विकासाला नाही. इथला एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे जुने वाडे आणि त्या सगळ्या संदर्भातलं काही आखणी तुम्ही केली आहे का? तुमच्या जाहीरनाम्यात ते काही सांगणार आहात का? आपल्याला आठवत असेल तर एक GR जो निघाला होता जुन्या वाड्यांच्या प्रलंबित प्रश्नांकरता, तो माझ्या नावाने निघाला होता. त्या GR मध्ये गणेश बिडकरांचा उल्लेख होता. त्यांनी जवळपास ह्या शहरातले 30-40% वाडे हे भाडेकरूंना, जो त्यांचं घर होतं ते 275 स्क्वेअर मीटर, जवळपास 350 स्क्वेअर फूट जागा त्यांना फ्री देण्यात यावी, अशा प्रकारचा तो निर्णय होता. नवीन जेव्हा UDCPR लागू झाला आहे, नवीन जेव्हा नियम लागू झाले आहे DPचे, त्याच्यात ती त्रुटी राहिली आहे. निश्चितपणे या निवडणुकीनंतर आम्ही ती त्रुटी दुरुस्त करू आणि या सगळ्या जुन्या वाड्यांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने भारतीय जनता पार्टी म्हणून प्रयत्न करणार आहोत. महिला उमेदवार देखील आपल्यासोबत आहे. महिला सक्षमीकरणाचा प्रश्न कायम असतोच. म्हणजे पुण्यात महिला सक्षम असली पाहिजे, सुरक्षा असली पाहिजे महिलेसाठी. त्यासाठी काय करणार आहात तुम्ही? निश्चितच भारतीय जनता पक्षानं नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रामुख्यानं पावलं उचललेली आहेत आणि त्याच्यावरच पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा आमच्या प्रभागामध्ये महिलांसाठी प्रचंड ताकदीनं काम करणार आहे. मग त्यांचं सुरक्षितता असेल, त्यासाठी CCTV कॅमेरे असतील किंवा बचत गटांमार्फत आम्ही त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, अशा अनेक त्यांचा आरोग्यविषयक महत्त्वाचा विषय असेल, त्या विषयांवर लक्ष देणार आहोत आणि त्यामध्ये निश्चितच काम करणार आहोत. अर्थातच या सगळ्यांच्या प्रचाराला काही दिवस शिल्लक राहिले आहे आणि सगळ्यात म्हणजे सध्या तांबट आळीत प्रचार सुरू आहे. आपण जर हा प्रभागाची रचना बघितली तर जुने वाडे, तांबट आळी आणि अर्ध्या सगळ्या जुन्या वाड्या ज्या आहेत, ज्या आळ्या आहेत, त्या या सगळ्या प्रभागांमध्ये येतात. त्यामुळे इथल्या मतदारांना एक आश्वस्त करून, इथल्या मतदारांना विश्वास निर्माण करून गणेश बिडकर हे प्रचार करतायत आणि अर्थातच विजयाचा विश्वास देखील या सगळ्या मतदारांना देतात. आपण जर बघितलं तर त्यांचं अनेक ठिकाणी घरांमध्ये आहे ते औक्षण वगैरे होत आहेत आणि त्यांना सगळ्या मतदारांकडून आशीर्वाद, शुभेच्छा रूपी सगळं दिलं जात आहे. तांबट आळीत अनेक स्थानिक कामगार काम करतात आणि महत्त्वाची आळी मानली जाते ही. आणि याच आळीत अनेक तांब्याचे भांडी तयार करतात, हे कारखाने आहेत. मी या सगळ्या ठिकाणी, या सगळ्या प्रभागात ज्या काही गोष्टी सुखसुविधा लागतील किंवा बाकी मूलभूत सुविधा लागतील, त्या सगळ्या सुविधा देण्याचं काम आहे ते गणेश बिडकर करतील, असा विश्वास त्यांनी मतदारांना द्यायचं ठरवलंय. आणि अर्थातच हा जो प्रचार आहे तो आज दिवसभर आणि इथून पुढे 7 ते 8 दिवस असा सुरू राहणार आहे. अर्थातच सगळ्याच उमेदवारांना आपणच जिंकू असं वाटत असतं आणि त्यासाठी सगळे उमेदवार प्रचार करत असतात आणि तसाच प्रचार गणेश बिडकरांचा या ठिकाणी देखील सुरू आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.